काल शिवसेना आणि राष्ट्रवादीनं जो महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवला ही गोष्ट साहजिक होती, परंतु शेवटच्या दिवशी अक्षरशः त्यांनी पाठिंबा दर्शवला आणि त्या अनुषंगाने मला काही लोकांनी विचारणा केली की मी तुमचं त्याबद्दल मत नोंदवा. त्यामुळे आज सर्वांची या ठिकाणी हितकूच साधण्यासाठी आणि विशेषतः मतदारांना माझ्या भावना पोचवण्यासाठी या ठिकाणी मी आपल्या समोर आलोय. या सातारा जिल्ह्यामध्ये खरं तर हे 4 प्रमुख लोक आहेत जे छत्रपती घराणं आहे, शंभूराजे असतील, मकरंदाबा असतील, प्रमुख व्यक्ती आहेत. आणि मकरंदाबांनी आणि शंभूराजेंनी जो या ठिकाणी पाठिंबा दिला तो खरंच त्यांच्या मनापासून दिला का, की एक राजकीय त्या ठिकाणी एक दबाव होता आणि त्यामुळे दिला, याचा मतदारांनी खऱ्या अर्थानं जरा अभ्यास केला पाहिजे. या लोकांना जर विचारलं की जर तुमच्या मनातला उमेदवार कोण, तर ते मनापासून जर त्यांनी सांगितलं तर नक्कीच ते माझं नाव घेतील. याचं कारण असं आहे, या सर्वांशी माझे 2 पिढ्यांचे संबंध आहेत. आज मकरंदाबांचे वडील लक्ष्मण तात्या जिल्हा परिषद अध्यक्ष असताना माझे वडील त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होते आणि मान तालुक्याचे सभापती होते. आमचे 2 पिढ्याचे संबंध आहेत. शिवेंद्रबाबांचे वडील अभयसिंहराजे आणि माझे वडील वर्गमित्र होते. माझं नाव अभयसिंह त्यांच्यामुळेच ठेवलं गेलेलं आहे. उदयन महाराजांचे आणि आमचे परिवाराचेही तशाच पद्धतीचे संबंध होते. शंभूराजे त्या काळात मंत्री असताना शिवसेनेच्या सरकारमध्ये आमच्या आई शिवसेनेतून जिल्हा परिषद सदस्य होत्या. तर अशा पद्धतीने या सर्वांचं माझं भावनिक नातं आहे. परंतु एक राजकीय कंपल्शन असल्यामुळे त्यांना असं सांगावं लागत आहे की आपण महायुतीच्या म्हणजे भाजपच्या उमेदवाराला सहकार्य करा. परंतु खऱ्या अर्थानं मतदारांनी गेल्या काही दिवसात झालेला संघर्ष अगदी डोळ्यांनी जवळून बघितलेला आहे. आणि माझं मतदारांना एकच आव्हान आहे की तुम्ही या सर्व नेत्यांच्या भावना ओळखा, त्यांच्या शब्दांवर जाऊ नका. त्याचं कारण असं आहे की माणसाच्या मनात राग असला तरी तो व्यक्त करता येत नाही, अशी परिस्थिती या सर्वांची झालेली आहे. आणि जर समजा यदा कदाचित असं होणार नाही, पण जर समजा या ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून आला तर जेव्हा गुलाल खेळला जाईल तेव्हा तो गुलाल खेळत असताना त्या त्या शहरातले नगरसेवक तुम्हाला गुलालात घेणार आहेत का तुमच्या समोर येऊन गुलाल खेळून तुम्हाला चिडवणार आहेत, हे महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी आणि जिल्हा परिषद सदस्यांनी इमॅजिन करावं, लक्षात घ्यावं किंवा याचा विचार करा की येणाऱ्या काळात जर भाजपचा उमेदवार निवडून आला तर त्या ठिकाणी गुलाल खेळताना भाजपचे कार्यकर्ते तुम्हाला चिडवणार आहेत आणि आम्ही कसं यांच्या डोक्यावर बसलो, यांनी विरोध करून काय फायदा झाला, अशा टाईपच्या बडाया मारणार आहेत. तिथे या ठिकाणी येऊन तुमच्या समोर शड्डू ठोकला जाणार आहे आणि त्या ठिकाणी बंदूक चालवली जाणार आहे आणि ती बंदूक एका बाजूला फलटणच्या दिशेने, दुसऱ्या बाजूला सातारच्या दिशेने, तिसऱ्या बाजूला वाईच्या दिशेने, पाटणच्या दिशेने दाखवली जाणार आहे. आणि हे तुम्ही डोळ्यांनी अनुभवाल. तर असं होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल, तुमच्या नेत्यांची प्रतिष्ठा खऱ्या अर्थाने यातच आहे की तुम्ही या ठिकाणी भाजपचा पराभव केला पाहिजे. अन्यथा येणाऱ्या काळात सुद्धा 2029ला तुमच्याच नेत्यांना अनेक अडचणी या ठिकाणी वाढणार आहेत. माझ्याबद्दल बोलायचं झालं तर इतकी निगेटिव्ह परिस्थिती असताना, कमी मतदान असताना सुद्धा एखाद्या वादळात जसा दिवा पेटत राहतो तशा पद्धतीनं मी संघर्ष करतोय. हे देशाची परिस्थिती अत्यंत भयावह झालेली आहे. तरुणांना रोजगार नाही, महागाई प्रचंड वाढलेली आहे. आज मी डिझेल 102 रुपये प्रति लिटर प्रमाणे भरलेलं आहे. आणि देश संकटात असताना या ठिकाणी विचारधारेचं बऱ्याच प्रकारे मोठ्या प्रमाणात विचारधारेचं युद्ध सुरू आहे. एका बाजूला शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुसली जात आहे. अभ्यासक्रमातले सिलेबस बदलून त्या ठिकाणी आरएसएसवादी अभ्यासक्रम त्या ठिकाणी आणला जात आहे. एकंदरीत सर्व देशाचं, आपल्या देशाचं जागतिक मूल्यांकन कमी झालेलं आहे. पासपोर्ट रँकिंग कमी झालेलं आहे. येणारा अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये विरोध करणं सुद्धा अशक्य होऊन बसलेलं आहे. अशा वेळी सुद्धा मी खंबीरपणे या ठिकाणी एका मोठ्या शक्तीचा सामना करण्यासाठी तयार आहे. माझं ऑपरेशन झालं होतं. मला खऱ्या अर्थानं डॉक्टरांनी रेस्ट घेण्याचा सल्ला दिला होता.
व्हायब्रेशन्स मला चालणार नाहीत, गाडीतून प्रवास चालणार नाही असं सांगितलं होतं, तरीही या वादळात या मोठ्या शक्तीसमोर लढा देण्यासाठी मी सज्ज झालो. आपल्या सर्वांसाठी मी खरं तर लढतोय. हे नगरसेवक असतील, स्थानिक स्वराज्य संस्थातील सर्व प्रतिनिधी असतील, आपल्या स्वाभिमानासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी मी या ठिकाणी उभा आहे आणि लढतोय. माझी आपल्याला प्रामाणिकपणे विनंती आहे की तुम्ही या लढणाऱ्या अभय जगतापच्या पाठीशी ठामपणे उभं राहा. जर मी या ठिकाणी लढाईला उभं नसतो तर फक्त आठवून बघा, हेच लोक ज्यांनी कधी एकदा महाराजांचा अपमान केला होता, यांनी कधी एकदा शंभूराजांचा आणि मकरंदाबांचा अपमान केला होता, हे लोक यांच्याकडे आले असते का? ही निवडणूक जर एकतर्फी झाली असती तर मकरंदाबांचे उंबरे यांनी झिजवले असते का? मला एकाच गोष्टीचा अभिमान आहे, या सर्व मतदारांना, मकरंदाबांवर प्रेम करणाऱ्या, शंभूराजांवर प्रेम करणाऱ्या, दोन्ही छत्रपतींवर प्रेम करणाऱ्या सर्व मतदारांना मी एवढंच सांगू शकतो, मला एकाच गोष्टीचा खूप अभिमान वाटतो. किमान मी या निवडणुकीत उभं राहिल्यामुळं या उमेदवाराला या सगळ्यांचे उंबरे झिजवावे लागतात, त्यांचे पाय धरावे लागतात आणि मी खऱ्या अर्थानं या चौघांची ताकद काय आहे ही या उमेदवाराला आणि भाजपला दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं मी त्यावर सुद्धा खूप खुश आहे की मी खऱ्या अर्थानं तुमच्याच नेत्यांची ताकद काय आहे ह्याचा खरा धडा या उमेदवाराला दिलेला आहे. माझी खूप प्रामाणिक इच्छा आहे, मी एक लढवया कार्यकर्ता आहे. या देशाची परिस्थिती अत्यंत विपरीत आहे. अशा परिस्थितीमध्ये लढा देणं सुद्धा खूप अवघड आहे आणि अशा परिस्थितीत मी एका वादळात उभा आहे. आपल्या सर्वांचं सहकार्य मला लाभावं यासाठी मी मनपूर्वक विनंती करण्यासाठी आणि आपल्यासमोर आव्हान करण्यासाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली. मतदार बंधू आणि भगिनींनो, कृपया एखाद्या लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहा, अन्यथा येणाऱ्या काळात या भाजपची राक्षस संपूर्ण देशाला खाऊन टाकणार आहे आणि लोकशाही संपून या ठिकाणी गुलामगिरी येणार आहे. आणि म्हणूनच भवितव्याचा विचार करून, आपल्या पुढच्या पिढीचा विचार करून आपण मला मदत करावी. नुकतीच अतुल कुलकर्णी हे जे चित्रपट अभिनेते आहेत त्यांची एक पोस्ट आपण बघितली असेल. ती पोस्ट मी तुम्हाला सांगतो. कॉक्रोच आंदोलनानंतर, कॉक्रोच पार्टीच्या दिल्लीच्या आंदोलनानंतर त्यांनी एक पोस्ट केली होती की या नव्या पिढीला त्यांनी माफी मागितली या नव्या पिढीची. कारण त्यांचं असं म्हणणं होतं, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे जी मूल्य आम्हाला मागच्या पिढीनं दिली, ती मूल्य आम्ही पुढच्या पिढीपर्यंत ट्रान्सफर करू शकलो नाही आणि या मागच्या 10-12 वर्षात या देशातून स्वातंत्र्य, समता, बंधुता पूर्णपणे नष्ट झालेली आहे आणि पुढच्या पिढीच्या हातात आम्ही जो भारत देतोय तो भारत या सर्व मूल्यांपासून वेगळा आहे. हा पूर्ण गुलामगिरीकडे जाणारा भारत आहे आणि अशा ठिकाणी मी या ठिकाणी ती मूल्य पुन्हा जपण्याचा प्रयत्न करतोय. तर माझी तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती आहे की आपण सर्वांनी मला पाठिंबा द्यावा. धन्यवाद.